संजय राऊतांसह अनिल परबांची राज ठाकरेंसोबत 45 मिनिटे चर्चा। मुंबई शहांच्या घशात जाऊ देणार नाही, संजय राऊतांचं विधान। ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख लवकरच कळेल, चर्चा सुरू। निर्णय झाला की पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। 1 ते 2 दिवसात ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ। हिंदुत्वावर निवडणूक होऊ शकते हे बाळासाहेबांनी दाखवून दिलंय, बाळा नांदगावकरांची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, काँग्रेस बीएमसी निवडणूक स्वतंत्र लढणार। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची स्पष्टोक्ती। तर काँग्रेसचं मुंबईत आता फारसं बळ राहिलेलं नाही, अशोक चव्हाण यांची टीका। महाराष्ट्राच्या शत्रूंना शिव्या घातल्याच पाहिजेत, बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, संजय राऊतांचा टोला। मुंबईत भाजप 130 ते 150 आणि शिंदेसेना 125 जागा लढण्यावर आग्रही। भाजप शिंदे सेनेत मुंबईत जागांची रस्सीखेच होणार, सूत्रांची माहिती। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल। एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार। दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीत एकत्र लढण्यासाठी सुप्रिया सुळेंचा नाना काटेंना फोन। दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र लढण्याचा कार्यकर्त्यांचा सूर, तर कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा, सुळेंच्या सूचना। महायुतीच्या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाला निमंत्रण नाही। राष्ट्रवादी नवाब मलिकांशिवाय चर्चेला तयार नाही, तर भाजप मलिकांशिवाय चर्चेवर ठाम असल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ दे, आम्हाला फटका नाही, मुंबईकर महायुतीला जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 16 तारखेच्या निकालानंतर राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचे महापौर बसतील, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये शिवतीर्थासाठी रस्सीखेच। शिंदेंच्या शिवसेनेकडून 11, 12 आणि 13 तारखेला, तर ठाकरे बंधूंकडूनही 11 आणि 12 तारखेला सभेसाठी अर्ज। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची शहांसोबत भेट। शौर्य पाटील प्रकरणी चर्चा, आत्महत्या प्रकरणी एसआयटी नेमण्याचं शहांचं आश्वासन। एकनाथ शिंदेंची आज ठाण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा वरळी डोममध्ये मेळावा, आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार।